तर दुसरीकडे मेडिकल बुलेटिनचं देखील आपण वाट बघतोय थोड्याच वेळात, म्हणजे येत्या 5 ते 10 मिनिटात लीलावतीकडून मेडिकल बुलेटिन हे जारी केलं जाणार आहे आणि त्या बुलेटिनमध्ये नेमके काय रिपोर्ट्स कोकाटेंचे समोर येत आहेत, त्यामध्ये त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि या रिपोर्टच्या नंतर नेमकी अटकेची प्रोसिजर कशी होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कोकाटेंच्या जामिनावर आता सुनावणी सुरू आहे। तर आपले प्रतिनिधी लीलावतीच्या बाहेर उपस्थित आहेत अभिजित सोनवणे, आपण पुन्हा जाऊयात त्यांच्याकडे। अभिजित, आपण पाहतोय आता थोड्याच वेळात सुनावणी मध्ये नेमकं काय समोर येतंय किंवा काय निर्णय घेतला जातोय हे देखील कळणार आहे आणि मेडिकल बुलेटिनची देखील तेवढ्याच उत्सुकतेने संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय। आताचे काय अपडेट्स आहेत? अगदी खरं आहे प्राची, खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की मेडिकल बुलेटिनमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती संदर्भामध्ये नेमके काय रिपोर्ट्स समोर आणले जात आहेत, सादर केले जात आहेत। विशेष म्हणजे नाशिक पोलिसांनाही अद्याप त्यांच्या सकाळी जी अँजिओग्राफी करण्यात आलेली होती त्या संदर्भातला अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही आहे किंवा त्यांचे आज त्यांच्या ज्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत किंवा एकूणच त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे या सगळ्या संदर्भातले रिपोर्ट्स अद्यापही नाशिक पोलिसांना मिळाले। नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।